एवढाच किंवा त्याला कॉन्व्हर्ट असलेला कोण अँगल A3 P म्हणजे इथला आणि इथला कसे असायला पाहिजे कॉन्व्हर्ट असायला पाहिजे बरोबर आहे। त्यासाठी कसं कन्स्ट्रक्शन केलं A5 वरती लोखंडी नॉब ठेवलं इथे एक लहानसा आर्क ड्रॉ केला बरोबर ऑफ लेंथ 8 सेंटीमीटर इन द रेशो 3:2 बरोबर आहे। चला ड्रॉ करा लाइन सेगमेंट वरती 5-6 ओळी सोडायच्या लाइन सेगमेंट ड्रॉ करायचा कोणता लाइन सेगमेंट ड्रॉ करायचा AB किती सेंटीमीटरचा 8 सेंटीमीटरचा केलं ओके ज्यांनी केलं त्यांनी असू द्या हा ज्यांनी आकृती ड्रॉ केलेली नाहीये प्रत्येकाच्या हाताखालून गेली पाहिजे तर येतंय नुसतं बघून येत नसतंय आता तुम्ही हे लाइन सेगमेंट ड्रॉ केला का AB ड्रॉ केला नंतर कोणताही अँगल असणारा अँगल कोणताही असू द्या फक्त काय करायचा हा रे ड्रॉ करायचा कोणताही अँगल घ्या असं काही नाही इथं आलं पाहिजे इथं वरती आलं तरी चालेल इकडे खालच्या साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन नुसतं प्रपोर्शन नाहीये सेम प्रपोर्शन मध्ये पाहिजे एकाच प्रमाणात अजून काय कंडिशन आहे देयर अँगल्स आर कॉन्व्हर्ज बरोबर आहे इकडे पहा when we can say that the given two triangles are similar to each other कधी म्हणता येईल the given two triangles their corresponding sides are in the same proportion and their angles are also congruent then we can say that the given two triangles are similar to each other बरोबर ते सांगितलं बघा sides are in the same proportion then these two triangles are called similar triangle बरोबर next one using this proportion we should construct similar triangle to the given triangle आता इथं आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला एका ट्रायंगलच्या तिन्ही साइडचं लेंथ दिले जातील आणि जो दुसरा ट्रायंगल आहे का जो आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे त्याचं काय असायला पाहिजे तर त्याच्या कोणत्याही एका बाजूचं माप दिलं जाईल मग किती राहिले त्रिकोणाला एकूण साइड्स किती 3 बरोबर मग आपल्याला एक दिल्यानंतर किती राहतात 2 आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि मग आपल्याला नंतर कन्स्ट्रक्शन करायचं पुढे पहा टू कन्स्ट्रक्ट सिमिलर ट्रायंगल्स विदाउट कॉमन वर्टेक्स म्हणजे आता इथे जे आपण दोन ट्रायंगल काढणार आहे हे सोपं आहे कन्स्ट्रक्शन इथे काय आहे कॉमन वर्टेक्स नसणार आहे बरोबर आहे बघूया आपण पुढे बघा एक्झाम्पल आहे ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल XYZ कशाच साइन आहे हे सिमिलॅरिटीज आहे बरोबर काय म्हणले पहा AB इक्वल टू 8 सेंटीमीटर BC इक्वल टू 6 सेंटीमीटर AC इक्वल टू 10 सेंटीमीटर म्हणजे ट्रायंगल ABC च्या तिन्ही साइडची तुम्हाला लेंथ दिलेली आहे बरोबर पुढे काय म्हणले बघा एक रेशो दिलाय काय रेशो दिलाय AB is to XY AB is to XY means AB upon XY equals to 2:1 बरोबर आहे म्हणजे AB छेद XY बरोबर 2 छेद किती दिलं हो 1 दिलेलं आहे आणि मग आपल्याला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XY छेद विचारले लक्ष द्या इकडं काय बघा काय दिलेलं आहे तर आपल्याला इथं थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागते आता इन ट्रायंगल ABC किंवा पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी ट्रायंगल ABC कसा आहे सिमिलर आहे कोणाला सिमिलर आहे ट्रायंगल XYZ आता बघा हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर काय असायला पाहिजे आपण इनडायरेक्टली काय सपोजिशन केलं पाहिजे AB upon XY which is equals to BC upon YZ equals to AC upon XZ हे असं असेल तर हे असायलाच पाहिजे बरोबर आहे आणि म्हणून मग आपल्याला गिवन पार्ट काय आहे बघा
कशाची लेंथ दिली आहे? AB ची लेंथ दिली आहे किती? 8 सेंटीमीटर. अजून कशाची लेंथ दिली आहे? BC ची किती? 6 सेंटीमीटर. अजून कशाची दिली आहे? AC इक्वल टू 10 सेंटीमीटर. आपल्याला एक रेशो पण दिलाय. कोणता रेशो दिलाय? AB अपॉन XY इक्वल्स टू 2/1. याचा उपयोग करून आपल्याला या ट्रायंगल XYZ च्या रिमेनिंग साइडची लेंथ फाइंड आउट करायची. लक्षात येते का? काय करावं लागेल सांगा? कसं शोधणार? इकडे पहा. मला सांगा ट्रायंगल XYZ च्या एका तरी साइडची लेंथ दिली का? एका पण साइडची लेंथ दिलेली नाही. मग आपण काय करूया? पहिला रेशो विचार करूया या दोघांना. कारण AB अपॉन XY दिले आपल्याला आणि दुसऱ्या रेशो मध्ये BC ची लेंथ माहिती आहे. मग कशाची भेटेल? YZ ची. मग काय होईल पहा? AB अपॉन XY इक्वल्स टू BC अपॉन YZ. मग इथं काय होईल सांगा बरं? हे दिलंय ऑलरेडी तुम्हाला. किती दिलंय? 2/1. 2/1 इक्वल टू BC ची लेंथ दिली आहे का बघा? किती आहे? 6. YZ ची दिली आहे? नाहीये. कॅल्क्युलेट करायची आपल्याला. बरोबर? मग काय करावं लागेल? 3 दिलेत, चौथी काढायची आहे. काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा YZ into 2 इक्वल टू 6 into 1. YZ इक्वल टू 6 upon 2. 2 1 जा 2. 2 3 जा 6 इक्वल टू 3 सेंटीमीटर. लक्ष देते का? कशाची लेंथ भेटली आपल्याला सांगा? Therefore YZ इक्वल टू 3 सेंटीमीटर. बरोबर? नंतर आता ह्याची भेटली, ह्या दोघांची राहिली आहे बघा. बरोबर? मग आता काय करूया? याची आहे का आपल्याकडे? BC ची आहे. YZ ची आहे? यस. AB ची आहे? आहे. कशाची काढूया? कळते का? काय करायला पाहिजे सांगा? म्हणजे दोन परत या दोघांनाच घेऊया. या दोघांना घेऊया. सांगा इथे कॅल्क्युलेट करूया. सांगा AB अपॉन XY इक्वल्स टू BC अपॉन YZ. बरोबर? मग सांगा बरं काय करता येईल? इक्वल्स टू AB ची लेंथ किती आहे? 8 सेंटीमीटर. XY ची माहिती आहे का? नाहीये. इक्वल्स टू BC ची माहिती आहे? 6. YZ ची आता आलेली किती आहे? मग परत क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला कशाची भेटेल? XY ची भेटेल. बरोबर आहे? मग किती असायला पाहिजे सांगा? किती असायला पाहिजे? इक्वल्स टू XY into 6 इक्वल टू 8 into 3. लगेच हवल्यासारखं इथं गुणाकार करत बसायला नाहीये. कधी न पाहिल्यासारखं जे करायचं तिथे करायचं. बरोबर? आता काय करायला पाहिजे सांगा? XY इक्वल टू 8 into 3 अपॉन 6. 3 1 जा 3 2 जा 2 1 जा 2 4 जा 8. किती मिळालं? XY इक्वल टू 4. बघा XY ची भेटली, YZ ची भेटली. राहिली कशाची आहे? कशाची राहिली? बघा ट्रायंगल XYZ ला 3 साइड्स आहेत. कोणत्या कोणत्या? XY बोला XZ आणि YZ. मग XY ची भेटली, YZ ची भेटली. कशाची राहिली? XZ ची. कशी शोधणार? तर XZ कोणत्या रेशो मध्ये होतं बघा ते. XZ कोणत्या रेशो मध्ये आहे त्याला घ्यायचं आणि दुसरा एक घ्यायचं. लक्ष देते का? चला आता उत्तरामध्ये लिहा. उत्तरामध्ये लिहा पटकन. क्वेश्चन लिहिला का? क्वेश्चन लिहिला? लिहा. हे लिहा अगोदर. केले वाले दवा.
केला पुढचा क्वेश्चन पहा.